पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बर्या बोलाने माझे काजू कुठे लपवले आहेस ते सांग हं गणपत। मला राग येईल असे वागू नकोस। सगळेच्या सगळे खाल्लेस ना बेदाण्या? पोटात एक गुद्दा लगाऊ का? म्हणजे बाहेर येईल तुझे सगळे सत्य। काय रे वाटाण्या, भाऊ आहेस की शत्रू आहेस? सुभद्रा काकू आजीच्या खोलीत तिने लपवून ठेवलेले काजू मी आणले पळवून आणि गट्टा मात्र तू केलेस। देतोस की नाही की मारू एक गुद्दा? अरे मी नाही खाल्ले, जनार्दन मामाने लपवलेला लाडू खाल्ला मी। खोटे खरे खोटे 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 खरे 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 खोटे बोलतोस? अरे थांबा, का भांडताय तुम्ही दोघं? भांडू नका तुम्ही। मी ते काजू खाल्ले नाही तरी हा माझ्यावर आरोप करतोय। यानेच खाल्ले होते, तोंडाचा तोबरा भरला होता आणि मला दाखवायलाही तयार नाही। गाढव कुठचा? कोण ते वाईट बोलतय? फटका हवाय का माझा? मग याला सांग माझे काजू दे। मी नाही खाल्ले, नाही खाल्ले, नाही खाल्ले। भांडू नका, भांडू नका, भांडू नका। मी तुम्हाला आनंदाची बातमी द्यायला आले होते, पण तुम्हाला जर तुमच्या भांडणात आनंद मिळत असेल ना तर तुम्ही बसा भांडत, मी जाते। नाही नाही तू थांब, या तोंडलीच्या भाजीकडे लक्ष नको देऊ। मी तोंडलीची भाजी? तर मग तू कारल्याची भाजी। पिवळा भोपळा कुठचा? तोंडलीची भाजी। पिवळा भोपळा झाले का तुझे सुरू? मी जातेच। नको थांब, तू बळताय, तू सांग। मला मोठ्या आजींनी आत्ताच सांगितले की माझे लग्न झाल्यानंतर मी आपल्याच घरी राहणार आहे, नाही जाणार घर सोडून, अगदी मोठे होईपर्यंत। काय सांगतेस काय? हो, बघ बघ हे मेथीची भाजी, बळताई काय सांगते ते। मलाही आनंद झालाय, पण या भोपळ्याच्या भाजीचा जास्त राग आलाय। माझे काजू दे। काय वाईट मुले आहात तुम्ही? इथे तुमची ताई तुम्हाला काहीतरी आनंदाची गोष्ट सांगते आणि तुमचं लक्ष मात्र तुमच्या भांडणातच। मला वाटलं होतं हे ऐकून तुम्ही नाचाल, गाणं गाल, पण काही नाही। शिबाई, तुम्हाला काही कौतुकच नाही। तसे नाही ग बळताई, एकदा मला माझे काजू मिळाले ना की मी नाचीन आणि गाईन सुद्धा। माझे काजू दे मला, रताळ्याचा किस। मी रताळ्याचा किस तर तू राजगिराची पुरी। अगं काय झाले? झाला आनंद बटाट्या? काजू काजू करतोय, रडवलंस ना तिला? बळताई तू रडू नकोस। बळताई नको रडूस, मी क्षमा मागतो, चुकले माझे। मी काजू काजू नाही करणार। अच्छा, नाटक करतेस? तुमची दोघांची गट्टी आहे ना? अरे म्हणून मला एकट्याला पाडता? मी नाही बोलणार आता, मी घरीही नाही येणार। महादेव, ए महादेव, अरे थांब ना। तूच खाल्लेस ना काजू? नाही, तुझी शपथ। माझी शपथ घेतोस म्हणजे तू काजू नाही घेतलेस, मग कोणी घेतले? अरे देवा, हा महादेव कुठे गेला? महादेव, ए महादेव! पोरांनो, अरे इथे काय करताय? गोऱ्या साहेबाचे शिपाई आलेत। हा, आणि क्रांतिकारकाचा शोध घेतायत। हा, तुम्ही घरी जा, जा जा घरी जा, चला। अरे देवा, महादेव, ए महादेव, घरी नाही येणार म्हणालाय। चल त्याला शोधायला जाऊया, चल। लक्ष कुठे असतं तुमचे? ती बयो खुशाल माडीवर गेली, पाहिले नसते तर तशीच नाचली असती घरभर आंघोळीशिवाय। शिव 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 शिव। आता तोंड बघत काय उभे आहात? जा। आणि तू समज दे तिच्या बायकोला, पुन्हा असे होता कामा नये। हो बापू। येऊ का सासरे बुवा? अरे जावई बापू,
अरे या 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 अरे येऊ का म्हणून काय विचारता? घर तुमचंच आहे. बसा बसा बसा. सावकाय सावकाय. हे तोंड देखले बोलणे झाले की आपले खरेच? आता गोड गोड बोलाल आणि वरदक्षिणेच्या वेळेस नेमके तोंडास पाने पुसाल. काय बोलतेस हे तू चंदा? काय चुकीचं बोलते मी? बैठक नाही, याद्या नाही, देणं घेणं कशाचा पत्ता नाही. तू आपला हुतहुतेपणाने परस्पर लग्न जुळवून मोकळा झाला. अरे सख्खी बहीण ना मी तुझी, मग मला विश्वासात न घेता गुडघ्याला बाशिंग बांधून मोकळाही झालास आणि नावाला फक्त आम्हाला कळवले. मी नसते हो पसंत केल्या अशा मुलीला, तिच्या गालावर आणि नशिबावर सटवाईने जन्मताच डाग दिलेले. सो पदरी पडले आणि पवित्र झाले असेच म्हणायचे. आणि काय रे नारायणा, नाही ह्या शंकरला आपली लेक खपवायची होती म्हणून त्या त्र्यंबकच्या साथीने माझ्या भावाच्या गळ्यात मारली त्याने. पण तुझ्या लेकीचं काय? नाही ती तरी हातीपायी धड आहे ना. हो हो, आमची बयो म्हणजे काही सांगू नकोस. तिचे पराक्रम अख्ख्या पंचक्रोशीत गाजतायत. ऐकलं हो मी? आजे सासऱ्या शेणच चालले पोरीने. अगदीच तसे नाही पण नाही कसे? अरे एवढे शेण खाऊनही त्यांच्या पुतण्यासाठी तुझ्या बयोस त्यांनी पसंत केले. म्हणजे त्या सदाशिवामध्ये काहीतरी खोट असेलच. अहो नाही नाही, सदाशिवराव आमच्या पाहण्यातले. हो अगदी सालस आणि गुणी आहे हो तो. हो. मला सांगताय? अहो साधे व्यवहार ज्ञान नाही हो, म्हणून तर रोज ते त्र्यंबक भाऊ त्या सदाशिवाच्या नावाने लाखोली वाहतायत. आता थोड्याफार चुका या व्हायच्याच. अरे लग्न जुळवताना झालेली चूक आयुष्यभर निस्तरावी लागते हो. अरे मला सांगितले असतेस ना तर आमच्या गावच्या दामल्यांच्या गंगाधराशी सोयरी जुळवून दिली असती हो बयोची. दामले म्हणजे मोठी आसामी. त्या तुमच्या सदाशिवापेक्षा निश्चितच उजवा आहे हो दामल्यांचा गंगाधर. उगाच नाही 500 लग्न जुळवलीत या चंदाने. असो, तुम्हाला सांगून का उपयोग? मी आता रुक्मिणी काकूंशीच बोलते. आणि गेल्यात कुठे बाकीच्या सगळ्या? नर्मदा, सुभद्रा, अगो राधा. देवी, आमचा महादेव सापडत नाहीये. आता तूच आम्हाला मदत कर. अरे तुम्ही इथे तुम्ही? काय झालं काय महादेवाला? आमचा महादेव सापडतच नाहीये. आमच्या दोघांवर रागावला आणि निघून गेला. आणि भिवा सांगत होता की आपल्या गावात शिपाई आलेत. शिपायांनी महादेवाला उचलले तर नसेल ना? तो तोंडलीची भाजी असला तरी चांगला आहे. काही नाही, तुमच्याच घरी गेला असेल तो. हो हो, तिकडे तर आम्ही पाहिलंच नाही. गणपत, तू धावत घरी जा आणि मला कळव. एवढूशा काजूवरून कोणी रुसतं का हो? भेटू दे त्या महादेवला, बघतेच त्याच्याकडे. आले म्हटलं मी. मग काय पंचरथी ओळख की काय तुमची? हो गो गो, ही काय पद्धत झाली पाहुण्यांशी बोलायची? तुमच्याशी असंच बोलायला हवं, कारण माहेरी आलात की इथेच येऊन मुक्काम ठोकता तुम्ही. मी? मग सकाळची नारी दामले आजींकडे, दुपारचे जेवण सान्यांकडे आणि संध्याकाळचे खाणे आमच्याकडे. हा ठरलेला नियमच आहे तुमचा. आहेच हो. गावात एखादी माहेरवाशीण आली ना की बोलवतात सगळे प्रेमाने. प्रेमाने. पण आज जरा वेगळेच आहे. वरमाई म्हणून आले मी इथे. नाही आता आमची आई हयात नाहीये, पण वरमाईचा मान माझाच आहे. अगो बाई, वरमाय अगदी कुकुला बाळच आहे की नाही तुमचा भाऊ? बाळ असू दे नाही तर बोळकोबा असू दे, पण तुमच्या उमेचा उद्धार तोच करणार आहे, विसरू नकोस हो. तर जसं काय तुमच्या थोराट भावासाठी गोऱ्या साहेबाची राणीच ताटकळत उभी आहे हातात वरमाला घेऊन. तर काय
मिळालीच असती. नाही, गोऱ्या साहेबाची राणी मिळाली नसती, पण इथल्या एखाद्या संस्थानाची राजकन्या नक्कीच मिळाली असती माझ्या राजविंड भावाला. पण तुमच्या उमेला सापडला असता का माझ्या भावासारखा कोणी? माझ्या उमेबद्दल काही बोलणार असाल ना तर याच तुम्ही. मी नाही ऐकून घ्यायची हो बोलते सलते. अशी बरी जाईन, जेवल्याशिवाय जाणारच नाहीये मी इथून. काय म्हणाला? हो, राधे सांग माझ्यासाठी चांगली चिंच गुळाची आमटी कर. कित्येक दिवसात चाटली नाहीये मी. माझ्या सासरी मेलं सगळ्यांना पित्त. तुरीची डाळ चालत नाही का चिंच चालत नाही. मग ती आमटी इथेही नाहीये हो तुमच्या नशिबात. का? राधेची अडचण आहे. हो का? मग तू कर. तुझ्या हाताला कुठे मेहंदी लागली आहे? तुमच्यासाठी अडलंय माझं खेटर. हो गो. सुभद्रे, लक्षात ठेव, तुझी उमा लग्न करून माझ्या हाताखाली नांदायला येणार आहे. बरी वागलीस तर ठीक, नाहीतर काय? काय कराल? आमची उमा तुमच्या घरात येते हे नशीब समजा. नाहीतर कोण विचारतंय तुम्हाला? आणि तसेही तुमच्या आडेल आणि आगलेव्या स्वभावाची ख्याती आहे हो गावात. असेल हो, पण चांगली 16 मुलं झाली आहेत मला. नवरा अजूनही ताटावरून पाटावर आणि पाटावरून ताटावर करतो मला. भावाने देखील चांगले मानाने बोलवले लग्नाला. माझा स्वभाव असा आहे तरीही हो. पण तुझे काय ग नरमध्ये? नाही, बोडके डोकं घेऊन माहेरी आलीस ती इथलीच झालीस का? सासरच्यांनी कमरेत लाथ घातली म्हणूनच ना? गोय, 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 गोय. लागले की ग चांडाने मला. हाच घाणेरडा स्वभाव. खरं तर एवढेचही लागले नसेल तुम्हाला, पण आऊचा बाऊ करायची सवयच आहे तुम्हाला. मला? हो, आणि मी तर म्हणते बरे झाले लागले. लहानपणीच डोके फोडणार होते तुमचे, पण जमले नाही. 100 खोट्या चहाड्या केल्या असतील तुम्ही माझ्या सासूबाईंकडे. तेव्हा लक्षात ठेवा, तुमचा शिरच्छेद ना माझ्याच हातात लिहिलेला आहे. शिरपेचात मानाचा तुरा जरी जावई बापूंचा असला तरी खरं मन तुमचा विहीण बाई. अगो अगो नर्मदे करतेस काय? गुळ पाणी दे त्यास. अगं बाई, हो की. आणि बरे झाले आलात. तुम्ही काय परक्या नव्हे आम्हाला. परकर पोलक्यात होतो तेव्हापासून ओळखतो एकमेकींना चांगल्याच. हो तर नाही म्हटले लग्नाचे घर आहे, तयारी कुठवर आली ते पाहून यावे. लुगडी दागिने नाही का रुक्मिणी काकू? आता आलाच आहात तर जेवणच जा म्हटलं. आणि हो, हो. गोळे घाव की भरव घ्या ना, घ्या. बरोबर. जेवल्याशिवाय तुम्ही काय जाताय? सांगा ना, काय घालू तुमच्या घशात? काय बनवू तुमच्यासाठी? रव्याची खीर बनवू, शेवयाची खीर बनवू, चांगला साजूक तुपातला शिरा बनवू की बदामाचा हलवा बनवू? अगो बाई, काय खाऊ नि काय नको असे झाले. कशी आहेस चंदे? मुलांना नाही आणले? ते आपलं असू दे असू दे. ज्याचे त्याचे प्रश्न असतात, अडचणी असतात. तुझ्या सासरचा कारभार ठाऊक आहे हो आम्हास. सावकाश सावकाश. असो, ज्याचे त्याच्यापाशी. सुभद्रे, लाडू देऊन तोंड गोड कर हो चंदेचे. म्हणजे आपल्या उमेशी गोड राहील ती. अहो रुक्मिणी काकू, आता लग्न म्हटलं ना की लाडूच लाडू. हो ना, हो ना, अगदी खरे, अगदी खरे. आणतेस ना लाडू? आणते हा. लाडू आणते, करंजी आणते, शिरा आणते छान साजूक तुपातला. बसा. भारीच लाडाची हो. रडू नको रे नारायण. जे शेवटी प्रारब्धात लिहिलेलं असतं त्याचप्रमाणे घडतं बघ सगळं. रघुनाथाला अडवण्याचे आपण कमी का प्रयत्न केले, पण नाही यश मिळाले. गेले घर सोडून गेले. गोदावरीचे ठीक आहे काका, पण रघुनाथाने असे वागावे? तो जिव्हारी घाव घालून गेला. आमचे काही नाही, पण ज्या काका काकूंनी पोटच्या पोराप्रमाणे सांभाळले आई बापांच्या पश्चात, त्यांचा तरी विचार करेल की नाही?
तुम्हाला टाकून गेला त्याचं दुःख अधिक आहे काका. अरे शास्त्रकारांनी सांगून ठेवलेलं आहे, गतम न शोचम. जे घडले त्याचे दुःख करत बसू नये रे, पुढे पाहावे, पुढे चालत राहावं. बघ सदाशिवाकडे बघ, किती छान काळजी घेतोय आपल्या आईची. हो, सदाशिव असा सोडून जाणार नाही आपल्याला. प्रेमळ आहे तो, प्रश्नच नाही. अरे वसुलीऐवजी पदरमोड करून येणारा मुलगा तो. दुसऱ्याच्या दुःखानं मन द्रवतर आहे त्याचं. तो आपल्याला अंतर देणार नाही. फक्त नारायणा, एकाच गोष्टीची काळजी आहे रे. सदाशिवाला बाबू नानूची साथ मिळायला हवी. त्यांनी त्या रघुनाथासारखं वागू नये. ते तरी एकत्र राहोत. सांगू का काका, त्यांना बायका कशा मिळतात त्यावर सारे आहे. शेवटी घराचे घरपण हे बाईच्याच हाती असते. नवरा खवीस असला तरी धीराची बाई असेल तर घराचं तुळशी वृंदावन करते. अगदी खरंय. बाईची शक्ती फार मोठी असते. मला त्या बयोची काळजी नाही. खूप चांगली मुलगी आहे ती, तुझ्या सुलोचनेसारखी. पण बाबू नानूला चांगल्या बायका मिळायला हव्यात. घराचं गोकुळ होऊ दे रे. माझ्या कावेरीच्या पोटी पोर नाही, पण हसून तिनं ते दुःख साजरं केलं आणि पुतळ्यांच्यावर माया लावली. रडत नाही बसली ती पुतळ्यांची उत्सवार का करू म्हणून. तिच्या डोळ्यातल्या पाण्याचा मान राखा रे. कर तोडू नका. किती मोकळे मोकळे वाटते म्हणून सांगू. सारखे त्या जाऊबाईंचे कौतुक ऐकून ऐकून कान किटले होते माझे. काका म्हणून नका की काकू, सारखी आपली त्यांचीच बाजू घ्यायची. पण आता माझ्या माहेरी फक्त आपलेच लाड. वाटेकरी नाहीच आहे कोणी. मला ना भाऊ ना बहीण. आई आणि अण्णांना किती आनंद होईल म्हणून सांगू. ते खरे गोदे, पण आता पण नाही नि बीण नाही. अहो कधीपासून मागे लागले तुमच्या. आज जवळजवळ 5 वर्षांनी ऐकलत माझं आणि तयार झालं. आता पाय मागे नका घेऊ. तसे नाही. अहो माझ्या अण्णांची मी एकुलती आहे. जे सारे अण्णांचे ते आपलेच तर आहे. त्यात कोणी वाटेकरी सुद्धा नाही. ते येता जाता जाऊबाईंची कौतुक ऐकायची. त्यात मामांजींचा त्रास, सासूबाईंचा त्रास आणि इतकी सगळी मर्जी सांभाळून पदरात काय तर उपदेशाचे कडू वळसे. नकोच ते. मलाही त्रास आणि तुम्हालाही काही किंमत नाही. त्यापेक्षा माझ्या माहेरी ऐटीत राहू आपण. मी काय म्हणतो गोदे, आपण जाऊया, नक्की जाऊया. पण सदाशिवाच्या लग्नानंतर जाऊया. अगं दादा आणि सुलोचना वहिनीला कसा जमणार आहे हा सगळा एक हाती लग्नाचा घाट. अगं माझ्याशिवाय दादाला चैन पडत नाही. अगं त्याचे पानच हलत नाही माझ्याशिवाय. कुठले कामच होत नाही त्याचे. आणि तुला तर माहितीच आहे ना की कावेरी काकू मला अगदी आई समान आहे. हे बघ मी काय म्हणतो गोदे, सदाशिवाचे लग्न झाले आणि सून घरात आली ना की जाऊ आपण. म्हणजे कसे दोघींना मदतीला कोणीतरी माणूस देखील असेल. करा करा, त्या दोघींचीच काळजी करा. माझ्या जीवाचे हाल दिसतात कशाला. मी आहे तरी कोण तुमची. नाही नाही, मी एकटीच जाते माझ्या माहेरी. जाते मी, तुम्ही जा परत. अगं 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 गोदे, अगं गोदावरी ऐक तरी माझं.
तुम्ही पण रुसूनच बसला आहात की काय? नाही, मला जरा वाईट वाटतंय म्हणून विचार करतोय. वाईट कशाचे वाटते आहे? आमचे रघुनाथ काका आणि गोदा काकू आमच्याशी भांडून घर सोडून गेले आहेत, कायमचे. अगं बाई, कायमचे? हो. मग बरोबर आहे, वाईट वाटणारच. पण ही मोठी माणसे भांडतात का? आणि घर सोडून का म्हणून जायचं? आमची कावेरी आजी म्हणते की घरातल्या बायका असे घर तोडायचे काम करतात. आणि माझी आजी म्हणते घरातल्या बायकाच घर जोडून ठेवतात. पण मी माझ्या मोठ्या आजीचे म्हणणे खरे करणार. मी नाही घर फोडण्याचे काम करणार कधीही.